पवार यांच्या जमीन घोटाळ्यात अनेक आरोप होतात। एकूण सगळ्या प्रक्रियेवरती अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत। सरकारकडून चौकशी करून माहिती घेणं सुरू झालेलं आहे, अशी उत्तरं येतात। या व्यवहारामधील अनेक स्टेप सुद्धा संशय निर्माण करणार आहेत। 5 महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं महाराष्ट्राला पडलेली आहेत आणि ज्याची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत। कोणते आहेत हे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावरती आतापर्यंत काय काय माहिती समोर आलेली आहे पाहूयात या रिपोर्टमधून। व्यवहारच नाही मग जमीन फुकटात दिली। ते जे काही रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे। घोटाळा एक, अनुत्तरित प्रश्न अनेक। $1800 कोटींचा घोटाळा, या 5 प्रश्नांकडे का कानाडोळा? $1800 कोटींची जमीन, 300 कोटींना खरेदी आणि ₹500 स्टॅम्प ड्युटी, हे 3 आकडे बघितल्यानंतर कोणीही सांगेल जमिनीचा व्यवहार झालाय। पण अजित पवार मात्र म्हणतायत व्यवहार झालाच नाही। ते जे काही रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय तिथं सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली, ते सगळं रद्द करण्यात आलेलं आहे। आता त्याच्याबद्दलचं काय कागदपत्र दिली, कारण मी त्यांना तर इथं येऊन आतापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो, परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स, ही जमीन ही सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे। हे अशा अनेक गोष्टी पुढं आलेल्या आहेत। त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे। मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील। ऐकलं, अजित पवार म्हणतायत व्यवहार झालाच नाही। मग अजित दादा ₹500 स्टॅम्प ड्युटी कशाची दिली? बरं, 300 कोटींच्या व्यवहारानुसार 21 कोटींपर्यंत स्टॅम्प ड्युटी देणं गरजेचं होतं, पण भरले फक्त ₹500। मग इतकी स्टॅम्प ड्युटी माफ का केली? यावरनं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काही सवाल उपस्थित केले। मुळशी तालुक्यातील मौजे मुंढवा येथे 300 कोटींच्या जमिनीची खरेदी खत नोंदणी झाली। या व्यवहारावर साधारण 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरायला हवी होती, पण ती माफ का करण्यात आली? या व्यवहारात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत म्हणून? सामान्य माणूस छोटं घर घेतानाही लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी भरतो, पण कोट्यावधींच्या जमिनींसाठी सवलत कशी मिळते? काही विशेष लोकांसाठी विशेष सवलत का? यावर अजून कोणतेही उत्तर ना अजित पवारांनी दिलंय, ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, ना महसूल मंत्र्यांनी। दुसरा अनुत्तरित प्रश्न म्हणजे व्यवहार इतका गतीनं कसा झाला? पार्थ पवारांच्या कंपनीने जी जमीन विकत घेतली ती महार वतनाची म्हणजे सरकारी जमीन। यासाठी काही प्रक्रिया होती। एकतर शासकीय जमीन विकता येत नाही आणि समजा ती विकायचीच असेल औद्योगिक वगैरे कारणासाठी, तर त्यासाठी एक नियत अशी प्रक्रिया आहे। या नियत प्रक्रियेप्रमाणे त्या जमिनीसाठी लिलाव करावा लागतो आणि जो सर्वाधिक बोली लावतो त्याला ती जमीन मिळते। बरं, ही तर जमीन महार वतनाची आहे। महार वतनाची जमीन विकायची असेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रियेतनं जायला लागतं। आधी परवानगी लागावी लागते, परवानगी मागितल्यानंतर मग जिल्हाधिकारी तहसीलदार त्याची पाहणी करतात आणि विक्री व्यवहार करत असताना सुद्धा नियत अटीप्रमाणे नजराना भरून त्या विक्री व्यवहाराला मान्यता मिळते, तेही तहसीलदारांच्या अंगठ्यासहित। यातली कोणतीच प्रक्रिया या व्यवहारामध्ये झालेली नाही। तिसरा अनुत्तरित प्रश्न म्हणजे या प्रकरणातील तहसीलदार गेले कुठे? या सगळ्या व्यवहारात संशयास्पद भूमिका होती ती तहसीलदारांची। प्रकरण बाहेर येताच तहसीलदारांचं निलंबन झालं, पण तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी यावर कोणतीही भूमिका मांडली नाही। बरं, ज्या प्रकरणात त्यांचं निलंबन झालं ते प्रकरणही दुसरंच असल्याचं समोर आलं। पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन हे ज्या दिवशी मुंढवा प्रकरण बाहेर आलं त्या दिवशी सकाळी झालं, पण ते बोपोडी प्रकरणामध्ये, दोन्ही प्रकरणामध्ये एकच सामान्य गोष्ट दिसते ती त्यांच्या लेखी, आणि ती म्हणजे स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून शासकीय जमीन
खाजगी लोकांकडे हस्तांतरित करणं आणि त्यासाठी खोटी कागदपत्र उभा करणं। आता आणखीन एक ह्या दोन्हीतलं साम्य म्हणजे या दोन्हीही जमीन व्यवहारासाठी जो अतिरिक्त अधिकाराचा वापर खोट्या पद्धतीनं येवलेंनी केला ते दोन्हीही व्यवहार हे पार्थ पवार यांच्या कंपनीबरोबर झालेले आहेत, मीडियाबरोबर। चौथा अनुत्तरित प्रश्न म्हणजे पार्थ पवार या प्रकरणात का बोलत नाही? जमीन घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहेत पार्थ पवार। 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर होतोय आणि असं असताना पार्थ पवार कुठेही समोर येताना दिसत नाही। हाच खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांची जबाबदारी का नाही? कारण हा व्यवहार रद्द करत असताना अजित पवारांनी जो खुलासा केला आहे त्याप्रमाणे हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय हा पार्थ पवारांनी घेतला। याचा अर्थ काय? तर व्यवहार करण्याचा आणि व्यवहार रद्द करण्याचा दोन्ही निर्णय पार्थ पवारांचे। असे पार्थ पवार की जे या कंपनीतले 99% भागीदार आहेत आणि असं असून सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा का नाही दाखल किंवा त्यांची जबाबदारी आत्तापर्यंत का नाही सिद्ध केली गेलेली किंवा वडिलांना त्यांच्या वतीनं का खुलासा करावा लागतोय की पार्थ पवार यांचं या संदर्भातलं स्वतःचं वैयक्तिक असं धोरण आहे आणि पार्थ पवारच या प्रकरणात आहेत म्हणून तर हे प्रकरण सर्वाधिक चर्चेत आहे। पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? ज्या मीडिया कंपनीनं हा व्यवहार केला ते अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची आहे। 99% शेअर होल्डर पार्थ पवार आहे। मग असं असताना पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करता त्यांचे सहकारी दिग्विजय पाटील यांच्यावरच फक्त गुन्हा दाखल का केला असेही सवाल उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या ऐवजी त्यांचे वडील अजित पवार बोलत आहेत, त्यांच्या आत्या सुप्रिया सुळे बोलत आहेत, आजोबा शरद पवार बोलत आहेत, पण पार्थ पवार बोलत नाहीत। खरं तर त्यांना राजकारणाचा अनुभव आहे, लोकसभेची निवडणूक लढलेली आहे आणि असं म्हणतात की पक्षफुटीनंतर पक्षातले महत्त्वाचे सगळे निर्णय हे पार्थ पवारच घेतात, अगदी उमेदवार ठरवण्यापासून ते प्रचार कसा करावा इथपर्यंत किंवा वडिलांनी जॅकेट कसं घालावं इथपर्यंत। असं असूनही पार्थ पवार मात्र या प्रकरणात अजिबात बोलत नाही। जमीन खरेदीच्या व्यवहारावर देखील पार्थ पवारांचीच सही आहे। मग असं असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही केला आणि यावरनंच विरोधकांनी देखील आता निशाणा साधलाय। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते आणि देऊ शकते। जे सिग्नेटरीज असतील, जे वेंडर्स असतील, ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो। त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही, तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातली प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे। जमीन असो, त्याचं मूल्य असो, खरेदी करणारी कंपनी असो की झालेला व्यवहार असो, सगळेच संशयाच्या फेऱ्यात आहे। त्यामुळे या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं कोण देणार हा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।